नमस्कार मंडळी, आज मी आपणासमोर जो विषय घेऊन आलो आहे तो शेटफळे व माळेवाडी या दोन्ही गावाच्या वर्तमानापुरता नाही तर भविष्यातील अनेक पिढ्यांच्या दृष्टीने अत्यंत गंभीर आणि निर्णायक आहे. शेटफळे करगणी रस्ता याच्या बाजूला लावलेले इलेक्ट्रिकचे पोल फायदा की तोटा याबद्दल मी बोलणार आहे. शेटफळे ते करगणी हा रस्ता सध्या प्रमुख जिल्हा मार्ग म्हणून विकसित केला जात आहे. ही बाब आपल्या गावासाठी मोठी संधी असताना याच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना खासगी कंपनीचे इलेक्ट्रिक पोल लावले जात आहेत आणि हाच मुद्दा भविष्यात मोठ्या संकटाचे कारण ठरणार आहे. या रस्त्याचं महत्त्व काय आहे ते मी आपणास सांगतो. करगणी ते शेटफळे हा मार्ग हा जुना कराड सांगोला रस्त्याचा मुख्य भाग आहे. कराड, विटा, खानापूर, भिवघाट, करगणी, शेटफळे, चिंद्यापीरपाटी, नाझरे मठ आणि सांगोला हा सर्वात जवळचा व नैसर्गिक मार्ग आहे. आपण आज चुकलो तर उद्याचे नुकसान होणार आहे. सध्या हा रस्ता जिल्हा मार्ग म्हणून 24 मीटर रुंदीचा आहे. राज्य मार्गासाठी किमान 30 मीटर रुंदी आवश्यक असते. परंतु आज लावलेले रस्त्याच्या दोन्ही बाजूनी विजेचे पोल अगदी खेटून आहेत. त्यामुळे उद्या हा रस्ता राज्यमार्ग किंवा राष्ट्रीय मार्ग करायचं म्हटलं तर होणार नाही. कारण हे पोल शिफ्ट करण्याचे झालं तर MSEBला पोल शिफ्ट करण्यासाठी लाखो रुपयाचा खर्च करावा लागतो. वर्षानुवर्षे हेलपाटे मारावे लागतात आणि शेवटी अशक्य म्हणून फाईल बंद होईल. या बाबीचा थेट फायदा होईल तो तडवळे लेंगरेवाडी माडगुळ किंवा लेंगरेवाडी चिंद्यापीर मार्गाला. आणि शेटफळे व माळेवाडी ही दोन्ही गावं मुख्य मार्गावर असूनही बाजूला पडतील. तरीही करगणी ते चिंद्यापीर हा टप्पा नेहमीच दुर्लक्षित राहिला. कारण हा मार्ग झाला तर आटपाडी गाव रहदारीपासून बाजूला पडेल. माळेवाडी व शेटफळे या गावांना स्वतंत्र महत्त्व मिळेल. परंतु या गावाकडे ठोस राजकीय नेतृत्व नसल्यामुळे आटपाडीतील नेत्यांच्या इशाऱ्यावरच निर्णय होत राहिले. गावकऱ्यांची मागणी असून सुद्धा आज तागायत हा रस्ता दुर्लक्षितच राहिला. भविष्यात हा रस्ता सोडून नवीन मार्ग काढायचा ठरला तर भूमी अधिग्रहणाचा गंभीर प्रश्न आहे. भूमी अधिग्रहण करणं, शेतकऱ्यांची संमती मिळवणं, त्यांना मोबदला देणं हे सगळं प्रश्न उभं राहतील. रस्त्याचा प्रश्न जसाच्या तसा राहून जाईल. आजही या रस्त्याची जमीन शेजारच्या शेतकऱ्याच्या नावावर आहे. त्यांना एक नवा पैसाही मोबदला मिळालेला नाही आज तागायत. हा रस्ता 1972च्या दुष्काळी रोजगार हमी योजनेतून फक्त मुर्मीकरण झाला होता. वीज कंपन्या बेकायदेशीर वीज वाहिनी टाकतात, कोणाचीही परवानगी घेत नाहीत. हा रस्ता आज जिल्हा परिषदेकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे PWD कडे वर्ग करण्यात आला आहे. तरीही या वीज पोलसाठी PWD कडून कोणतीही लेखी परवानगी घेतलेली या कंपन्यांनी घेतलेली नाही. आता वीज वाहिनी उभारणारे कोण तर खासगी सौर ऊर्जा कंपनी महाजनको. तिने ठेका कोणाला दिलाय? निव्या कंपनीला. तिनं तिचा उपठेका VRD कंपनीला दिलाय. इथलं सगळं काम VRD कंपनी करत आहे. यांना कोणी काही बोललं तर या कंपनीचे कर्मचारी सरळ धमकी देतात. हा मुख्यमंत्र्यांचा प्रोजेक्ट आहे, अडवणूक केली तर परिणाम भोगाल. आता यापुढे सामान्य माणसानं काय करायचं? रस्त्याच्या बाजूने असलेल्या लाईनमुळे सुरक्षिततेचा मोठा धोका संभवतो. दोन्ही बाजूनी हाय व्होल्टेज लाईनमुळे इलेक्ट्रिक मॅग्नेटिक फील्ड तयार होऊ शकतं, अपघात होऊ शकतो, आग लागू शकते, पावसाळ्यात वीज कोसळण्याचा धोका आहे. बाजूची मऊ व भुसभुशीत जमीन असल्याने वारे व पावसात पोल कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प होऊ शकते, जीवितहानी सुद्धा होऊ शकते. या रस्त्यावरून प्रवास करत असताना जणू बॉर्डर एरिया किंवा हावडा ब्रिज वरून जातोय की काय यासारखा भास होतो. आणि हे सगळं गावासाठी भूषण नाही तर धोका आहे. व्यवसाय आणि भविष्यातील करोडो रुपयाचं नुकसान. रस्ता म्हटलं की त्याच्या कडेला व्यवसाय वाढतो. भविष्यात कोणाला या रस्त्याच्या बाजूला पेट्रोल पंप, CNGचा पंप टाकायचा असला तर. पण लाईन असल्यामुळे वीज विभागाची NOC मिळणार नाही हे नक्की. म्हणजे NA परवानगी नाही, व्यवसाय नाही. जर व्यवसायासाठी जमीन वापरता येणार नाही तर जमिनीचे भाव वाढणार नाहीत. आपण आज निर्णय चुकीचा घेतला तर उद्याच्या पिढीला करोडो रुपयाचं नुकसान सहन करावं लागेल. आपण एकत्र आलो तरच खासगी कंपनीची दादागिरी मोडीत काढू शकतो.
शेटफळे ग्रामपंचायतीने याआधीच लेखी हरकत नोंदवली आहे. माळेवाडी हद्दीतही अडथळे दिले आहेत. परंतु अधिकारी खासगी कंपनीच्या दबावाखाली काम करत आहेत. काही ठराविक लोकांची तोंड आर्थिक व्यवहारातून बंद केली जात आहेत. एक शेतकरी या कंपनीच्या विरोधात टिकू शकत नाही, पण संपूर्ण गाव एकवटलं तर ही दादागिरी नक्की मोडीत काढता येईल. एक म्हण आहे, गाव करेल ते राव काय करेल. असो, गावकऱ्यांना एकच आव्हान, आज संघर्ष केला नाही तर उद्या पश्चातापाशिवाय पर्याय राहणार नाही. आपल्या गावासाठी, आपल्या जमिनीसाठी, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी शेटफळे व माळेवाडी या दोन्ही गावांनी एकत्र येऊन आत्ताच आवाज उठवला पाहिजे. कारण येणारी पिढी आपल्याला माफ करणार नाही, हे निश्चित.